फ्रेंड्स, सीच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आज बघणार आहोत बिझनेस इथिक्सचे कोड ऑफ कंडक्ट. आपण काल बघितलं बिझनेस इथिक्सची कन्सेप्ट काय आहे, रूल्स अँड रेग्युलेशन्स दॅट आर टू बी फॉलोड बाय द बिझनेस ऑर्गनायझेशन व्हाईल डुईंग बिझनेस, विच आर द मॉरल वन, नॉट द लीगल कंपल्सरी. जे कायद्याने कंपल्सरी नाहीये पण एक माणुसकीच्या दृष्टीने जे प्रत्येक बिझनेसने फॉलो करणं गरजेचं आहे, अशा रूल्स अँड रेग्युलेशन्सला बिझनेस इथिक्स मित्रांनो म्हटलं जातं. मराठीत व्यावसायिक नीतिमूल्य. तर आता बिझनेस इथिक्सचे मित्रांनो काही गोष्टी आहेत जे बिझनेस फॉलो करतात, कायद्याने कंपल्सरी असू दे किंवा नसू दे, वेदर इट इज कंपल्सरी बाय लॉ और नॉट, बट दे आर जनरली or usually the practices of the businesses to be followed. तर ते कोड ऑफ कंडक्ट, ते रूल्स अँड रेग्युलेशन्स कोणते आहेत ते मित्रांनो आपण आज पाहणार आहोत. बिझनेसने जरी कंपल्सरी नसलं तरी कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत, डूज, कोणत्या गोष्टी करायला नकोत, डोंट्स, कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजेत. म्हणजे प्रॅक्टिकली या गोष्टी बिझनेस करू शकतात. दे हॅव द ability to perform this task but they should not. त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे ते करू शकतात पण त्यांनी नाही करायला पाहिजे, अवॉइड. आणि काही काही गोष्टी बिझनेसमन लोकांना फॉलो करायला पाहिजेत. बिझनेसमन लोकांची किंवा बिझनेसेसची जनरल टेंडन्सी तशी नसते, पण तरी पण त्यांना काही गोष्टी त्यांच्या मनात असू दे नाहीतर नसू दे, पण काही गोष्टी त्यांनी फॉलो करायलाच पाहिजे, ऍक्सेप्ट. तर ते मित्रांनो आपण आज पाहणार. तर सगळ्यात पहिले बिझनेसने कोणत्या गोष्टी करायला नकोत, विच थिंग्स द बिझनेस शुडंट डू. नंबर वन, विच प्रॅक्टिस द बिझनेस शुड डू फर्स्ट. कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत ते पहिले पाहू आपण, कोणत्या गोष्टी करायला नकोत ते नंतर पाहू. पहिले, पे टॅक्सेस अँड अदर चार्जेस रेग्युलरली. इट इज जनरली द टॅक्टिक्स ऑफ द बिझनेस ऑर्गनायझेशन्स की they try to avoid or they try to escape from the payment of the tax. This is not done. हे चुकीचं आहे. This is wrong. त्यांनी मित्रांनो जेवढे काही टॅक्सेस येतात, जीएसटी आहे, इन्कम टॅक्स आहे किंवा अजून जे काही गव्हर्नमेंटने मित्रांनो पे केलेले टॅक्सेस, चार्ज केलेले टॅक्सेस आहेत, ते आपण रेग्युलर पे करायला पाहिजे. या टॅक्सेस मधून गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू मिळतो आणि तो रेव्हेन्यू, ते इन्कम, तो पैसा गव्हर्नमेंट वेगवेगळ्या डेव्हलपमेंट प्रोजेक्टवर काय करत असतं, खर्च करत असतं. सो इट इज व्हेरी मच इसेन्शियल फॉर अ गव्हर्नमेंट दॅट बिझनेस शुड पे रेग्युलर टॅक्सेस, सो गव्हर्नमेंट कॅन इम्प्लिमेंट और एक्सपांड द डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट्स ऑफ द सेम. ठीक आहे. नेक्स्ट इज पे फेअर वेजेस, अलाउन्सेस अँड अदर मॉनेटरी इन्सेंटिव्स टू वर्कर्स. पे फेअर वेजेस. सी, वेजेस शुड बी जस्टिफिएबल. असं नाही सांगत कोणी की तुम्ही समोरच्याला खूप पगार द्या, योग्य पगार द्या. द वर्ड फेअर हिअर इंडिकेट्स द जस्टिफिएबल, विच इज ऍक्सेप्टेबल, विच इज सॅटिस्फॅक्टरी टू बोथ, टू द एम्प्लॉयर ॲज वेल ॲज टू द वर्कर. इथे फेअर हा शब्द फार महत्वाचा आहे, जो दोघांना पण योग्य आहे, मालकाला सुद्धा नोकराला सुद्धा. तो शब्द आहे फेअर. म्हणजे वर्करला खूप पगार द्या असं नाही, पण योग्य द्या, त्याच्या कामाचा योग्य तो मोबदला द्या, दॅट ही शुड बी मेड सॅटिस्फाईड. सेकंड, फक्त वेजेस देऊ नका. अलॉंग विथ वेजेस यू शुड ऑल्सो पे अलाउन्सेस अँड अदर मॉनेटरी इन्सेंटिव्ह. अलाउन्सेस अँड अदर मॉनेटरी इन्सेंटिव्हचा सोप्या भाषेत अर्थ सांगतो तुम्हाला. त्यांना बाकीच्या फॅसिलिटी सुद्धा द्या. उदाहरणार्थ, त्यांना खायला द्या, कॅन्टीन, त्यांना चांगले नीटनेटके कपडे असतील तर ते द्या, युनिफॉर्म, त्यांना यायचा जायचा मित्रांनो प्रवास खर्च द्या, दॅट इज ट्रॅव्हलिंग अलाउन्स. जर तो खूप चांगला परफॉर्म करत असेल तर त्याला एक्स्ट्रा बोनस द्या. समजलं? त्याला मित्रांनो पगारी रजा द्या, त्याला पण मित्रांनो सुख दुःख आहे. तर दीज ॲडिशनल बेनिफिट्स आर एक्सपेक्टेड टू बी प्रोव्हाइडेड टू द एम्प्लॉई फ्रॉम द एम्प्लॉयर. सो these are do's. हे करायला पाहिजे प्रत्येक बिझनेसने, बिकॉज अल्टिमेटली दे आर द ह्युमन ॲसेट्स. एम्प्लॉईज आर द ह्युमन ॲसेट्स ऑफ एनी बिझनेस ऑर्गनायझेशन. ते माणसं आहेत.
ते माणसं आहेत मग ते वर्कर आहेत, हे पहिले लक्षात ठेवा. आपल्याकडे उलट असतं, पहिले ते वर्कर आहेत हेच डोक्यात ठेवलं जातं, ते माणसं आहेत हे विसरलं जातं. दे आर ह्युमन्स हे विसरलं जातं. वी फॉरगेट सच थिंग्स, सो अवॉइड फॉरगेटिंग सच थिंग्स. द नेक्स्ट वन इज एन्श्युअर सेफ्टी अँड सिक्युरिटी टू प्रोडक्ट. मित्रांनो, आपल्या कस्टमर्स रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स कस्टमर्स मध्ये आपण एक पॉइंट शिकलेलो होतो, तो म्हणजे काय, द बिझनेस शुड अवॉइड द प्रोडक्शन ऑफ हजार्डस प्रोडक्ट्स. हजार्डस डेंजरस प्रोडक्ट्सचं प्रोडक्शन करायलाच नको, पण इन केस जर तसं प्रोडक्शन करणं अनअवॉइडेबल असेल, ते प्रोडक्ट प्रोड्यूस करणं गरजेचंच असेल, तर यू शुड टेक केअर दॅट देअर सेफ्टी अँड सिक्युरिटी शुड बी एन्श्युअर्ड. धोकादायक जी काही मित्रांनो परिस्थिती आहे ती काळजी घेतली पाहिजे त्याची. समजलं? यू शुड मेड द कन्झ्युमर अवेअर अबाउट द हजार्डस इफेक्ट ऑफ द प्रोडक्ट. त्याच्यावर कसं लेबलिंग करा, लोकांमध्ये एज्युकेशन स्प्रेड करा, इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवा बाय एनी पॉसिबल मीन्स, की त्याचे प्रॉब्लेम्स, त्याचे डिझास्टर इफेक्ट्स काय आहेत. नेक्स्ट, सप्लाय क्वालिटी गुड्स ॲट अ रिझनेबल प्राइस. सांगायची गरज नाही मित्रांनो. It is always the prime responsibility of any business that they shouldn't look after the profit, they should look after the quality of the product. जर क्वालिटी असेल तर प्रॉफिट ऑटोमॅटिकली मिळेल तुम्हाला. सो यू शुड ऑलवेज प्रोव्हाइड द क्वालिटी प्रोडक्ट ओनली, बट दॅट टू ॲट रिझनेबल प्राइस ओनली. उगाच मित्रांनो चान्स भेटलाय घ्या लुटून असं अजिबात करायचं नाही. तुम्ही कस्टमरची काळजी घ्या, कस्टमर तुमची काळजी घेतच. So quality should never be compromised at any cost. Next, give respect and honor basic rights of consumer. मित्रांनो, आपल्याला पुढच्या चॅप्टर मध्ये हे शिकायचंच आहे, राईट्स ऑफ कंझ्युमर काय आहेत. तर आता गिव्ह रिस्पेक्ट अँड ऑनर बेसिक राईट्स ऑफ कंझ्युमर. कंझ्युमरला रिस्पेक्ट द्या, त्यांच्या राईट्सला रिस्पेक्ट द्या. खूप वेळेस असं पाहतात की मी पाहण्यात येतं की मार्केटिंगमध्ये काय होतं ना, की माल विकेपर्यंत, गुड्स अँड सर्व्हिस सेल होईपर्यंत मित्रांनो कस्टमर आर लाईक किंग ऑफ मार्केट, एकदम किंग लाईक. मित्रांनो त्यांना खूप रिस्पेक्ट दिला जातो. पण एकदा का मित्रांनो गुड्स सेल झाले की आफ्टर सेल सर्व्हिसकडे मित्रांनो हे लोक काय करतात, निग्लेक्ट करतात, दुर्लक्ष करतात, त्यांचं लक्ष नाही राहत आफ्टर सेल सर्व्हिसकडे. दिस शुडंट बी डन, हे व्हायला नको. नेहमी लक्षात ठेवा की कंझ्युमर रिस्पेक्ट द्या, ऑनर करा. वन्स अ कंझ्युमर इज ऑलवेज अ कंझ्युमर. एकदा तुमचा कंझ्युमर आला की तो फॉरएव्हर तुमचाच होतो. कंझ्युमर्स लॉयल्टी इज द बेस्ट ॲडव्हर्टाइजमेंट. कस्टमरची तुमच्याप्रती असणारी लॉयल्टी हीच मित्रांनो तुमच्यासाठी खूप मोठी ॲडव्हर्टाइजमेंट आहे. अँड वन्स अ कस्टमर बिकम्स अ रिपिटेटिव्ह कस्टमर, समजलं, रिपीटेड कस्टमर होऊन जातो तो. त्याच्यामुळे तुम्ही कस्टमरला रिस्पेक्ट द्या, ऑनर द्या, त्यांच्या राईट्सचा सन्मान करा, त्यांना ऐका, त्यांचे सजेशन्स इम्प्लिमेंट करा. प्रोडक्टमध्ये मित्रांनो खूप सुधार होईल तुमची. यूज पार्ट ऑफ प्रॉफिट फॉर सोसायटी. तुम्ही प्रॉफिट जो कमावता तो 100% सोसायटीमुळे कमावता. जर सोसायटीने मित्रांनो तुम्हाला रॉ मटेरियल प्रोव्हाइडच केलं नाही, तुमचे प्रोडक्ट विकतच घेतले नाही, तुमचे पैसेच दिले नाही, तुम्हाला फायनान्सच केला नाही, तर तुम्ही मित्रांनो काही करू शकत नाही. सो इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू यूज सम पार्ट ऑफ युअर प्रॉफिट फॉर द बेनिफिट ऑफ सोसायटी. समाजाच्या भल्यासाठी काही ना काही पैसा खर्च करायला पाहिजे. तुम्ही आज बघितलं, आज मित्रांनो कोविड-19मुळे, कोरोनामुळे पूर्ण जग एवढं सफर करतंय. त्यावेळेस पीएम केअर मध्ये आपल्या इंडियातल्या कितीतरी बिझनेसेसने मित्रांनो काय केलेलं आहे, मिलियन्स अँड बिलियन्स मध्ये मित्रांनो डोनेट केलेलं आहे. दिस इज व्हॉट इट इज सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. इट इज कोड ऑफ कंडक्ट दॅट यू शुड यूज युअर प्रॉफिट फॉर द बेनिफिट ऑफ सोसायटी, पार्ट ऑफ सोसायटी. समजलं मित्रांनो? करायला पाहिजे तर समाज तुम्हाला रिस्पेक्ट देईल. सप्लाय रिलायबल अँड करेक्ट इन्फॉर्मेशन फार महत्वाचं आहे. फ्रेंड्स, खूप वेळेस असं होतं दॅट बिझनेसेस यूज इनकरेक्ट टॅक्टिक्स टू इन्क्रीज देअर सेल्स. त्यांचा सेल्स वाढवण्यासाठी चुकीच्या गोष्टींना, रॉंग वेज टू इन्फ्लुएन्स कस्टमर मित्रांनो वापरलं जातं. मग अशा वेळेस काय होतं ना मित्रांनो, कस्टमर फॉर टाइम बिंग तेवढ्या वेळापुरता इम्प्रेस होतो, बट लॉंग टर्म मित्रांनो तुमच्या बिझनेसला ते अफेक्ट करतो. तुमचा बिझनेस लॉंग टर्म मध्ये सर्वाइव्ह नाही करणार खोटी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करून. सो यू शुड ऑलवेज प्रोव्हाइड करेक्ट अँड रिलायबल इन्फॉर्मेशन ओनली. ठीक आहे.
तर these are the do's that the business should follow. ह्या गोष्टी आहेत ज्या बिझनेसने फॉलो करायला पाहिजेत. आता डोंट्स, बिझनेसने काय गोष्टी फॉलो करायला नकोत, चुकीच्या आहेत म्हणून फॉलो करायला नको. डोंट डिस्ट्रॉय हेल्दी कॉम्पिटिशन. हेल्दी कॉम्पिटिशन म्हणजे काय असतं, जिथे नंबर ऑफ सेलर्स जास्त असतात आणि नंबर ऑफ सेलर्स जास्त असल्यामुळे मित्रांनो काय होतं की कस्टमरला चॉईस असते की कोणत्या सेलरकडनं घ्यावं. कस्टमरला कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळे क्वालिटी प्रॉडक्ट कमी किंवा रिजनेबल प्राइसमध्ये मिळतं आणि कस्टमरला ही पण गॅरंटी असते की जर एखाद्या सेलरने त्याला चीट केलं तर मित्रांनो त्याला चॉईस आहे दुसऱ्या सेलरकडे जाण्यासाठी. दिस कॉम्पिटिशन इज व्हेरी मच गुड कॉम्पिटिशन फॉर द कस्टमर. मग ही कॉम्पिटिशन जर असेल तर ती डिस्ट्रॉय करू नका. खूप वेळेस काय करतात असे सेलर्स, काय करतात एकत्र येतात, समजलं का, आणि ते काय करतात, हे बघा इथे थर्ड पॉईंट, डू नॉट क्रिएट मोनोपॉली. ते मोनोपॉली करतात स्वतःची, त्यांची ऑर्गनायझेशन फॉर्म करतात आणि सगळे मिळून मग डिसिजन्स घेतात. मग याच्यामुळे काय होतं माहिती आहे, ऑर्गनायझेशनच्या अगेन्स्ट कस्टमर काहीच करू शकत नाही. याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. डॉक्टर लोकांची असोसिएशन असते. मग डॉक्टर लोक काय करतात माहिती आहे का मित्रांनो, एखादा डॉक्टर आहे तो बिचारा सर्विंग म्हणजे सर्व्हिस इज द मोटो मित्रांनो, रुग्णसेवा हाच त्याचा मित्रांनो पेशा आहे. तो 20 रुपये 30 रुपये 40 रुपये घेऊन मित्रांनो पेशंट तपासत असतो. मग तो मित्रांनो त्या ऑर्गनायझेशनचा मेंबर नसेल तर मग प्रॉब्लेम होऊन जातो. मग तो ऑर्गनायझेशनचा मेंबर होतो, ऑर्गनायझेशनवाले ठरवून घेतात काय की कमीत कमी पेशंटला चेक करायचे 100 रुपये घ्यायचे. आता तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे गेले तर तो मिनिमम 100 रुपीज चार्ज घेणारच आहे. हे काय केलं त्यांनी, हेल्दी कॉम्पिटिशन बंद केली आणि काय केलं, मोनोपॉली केली. समजलं. टॅक्सीवाले असतात, रिक्षावाले असतात, ते काय करतात मित्रांनो, स्वतःचे ऑर्गनायझेशन स्टार्ट करतात. तुम्ही कुठेही जा, तुम्हाला मिनिमम एवढं रेंट पे करावंच लागेल. दिस इज वॉट हेल्दी कॉम्पिटिशन काय केली मित्रांनो, त्यांनी डिस्ट्रॉय करून टाकली आणि क्रिएट मोनोपॉली, त्यांनी स्वतःची मोनोपॉली क्रिएट केली. तर हे असं करू नका. कॉम्पिटिशन ठेवा, हेल्दी कॉम्पिटिशन डिस्ट्रॉय करू नका, मोनोपॉली करू नका. नेक्स्ट पॉइंट इज डू नॉट चीट और एक्सप्लॉइट कस्टमर. कस्टमरला चीट करू नका. कस्टमरला चीट करून तुम्ही टेम्पररी प्रॉफिट कराल, पण लॉंग टर्म मध्ये मित्रांनो तुमचा बिझनेस हा कायम लॉस मध्ये राहील. तुम्ही कस्टमरला चीट करून लॉंग टर्म मध्ये कधीही प्रॉफिट कमवू शकत नाही. इन दिस सिमिलर वे डोंट एक्सप्लॉइट द कस्टमर. समटाइम्स इट मे हॅपन सो दॅट कस्टमर इज इन अनएडवांटेजियस पोझिशन. कस्टमर मित्रांनो डाऊन पोझिशनला असतो अँड यू पीपल आर ॲट ॲडव्हांटेजियस पोझिशन. सेलर ॲडव्हांटेजियस पोझिशनला असतात. मग ते गैरफायदा घेतात कस्टमरचा आणि काय करतात मित्रांनो, त्याला एक्सप्लॉइट करतात, त्याचं शोषण करतात. पण हे कस्टमर लक्षात ठेवतो. कस्टमर हा कधीतरी फेवरेबल पोझिशनला येईल आणि तुम्ही कधीतरी डाऊन व्हाल. त्यावेळेस मित्रांनो कस्टमर तुम्हाला मित्रांनो तुमची जागा दाखवून देईल. सो इट इज ऑलवेज बेटर फॉर बिझनेस टू नॉट टू एक्सप्लॉइट द कस्टमर इन द लॉंग रन. समजलं. डू नॉट होर्डिंग और ब्लॅक मार्केटिंग. मी सांगायची गरज नाही आहे होर्डिंग ब्लॅक मार्केटिंग काय असतं मित्रांनो. समजलं ना मित्रांनो. सप्लायच करायचं नाही गुड्सचा, मुद्दाम थांबवून ठेवायचे. म्हणजे कसं शॉर्टेज होतं, मग मित्रांनो खूप त्याचे रेट वाढणार तुमच्या प्रॉडक्टचे आणि मग जास्त रेटला विकायचं आणि स्वतःचा प्रॉफिट कमवायचा. हे चुकीचं आहे, हे असं करायचं नाही. समजलं. इट इज टोटली इनह्युमन थिंग. हे मित्रांनो अनैतिक आहे, इमॉरल आहे. समजलं. ठीक आहे. नेक्स्ट, डू नॉट मेक सिक्रेट प्रॉफिट और अनरिजनेबल प्रॉफिट. प्रॉफिट कमवा, बट ऑलवेज रिमेंबर द प्रॉफिट शुड बी रिजनेबल. कधीतरी तुम्ही अनरिजनेबल प्रॉफिट कमावता डिपेंडेंट सप्लायच्या मित्रांनो गोष्टींमुळे, बट इट्स ओके. म्हणजे मार्केट अलाव करतंय तर ठीक आहे, बट इट शुडंट बी इंटेन्शनल. ते मित्रांनो जाणीवपूर्वक केलेलं नको. खूप वेळेस असं होतं मित्रांनो, लोक काय करतात ना मित्रांनो, ब्लॅक मार्केटिंग करतात. अनरिजनेबल प्रॉफिट नॅचरली कमवणं वेगळं आणि आर्टिफिशियली कमवणं वेगळं. यू शुडंट रेसॉर्ट टू सच प्रॅक्टिसेस. यू शुड अवॉइड डुईंग सच थिंग्स. बिझनेसने अशा गोष्टी टाळायला पाहिजे. कारण मित्रांनो त्याच्यामुळे काय होतं, श्रीमंत लोकांना ते परवडेल, म्हणून गरीब जो तुमचा 100% लॉयल कस्टमर असतो, मिडल क्लास अँड पुअर क्लास, तो कधीच मित्रांनो हे सहन नाही करणार. त्यांना ते परवडणारच नाही. ठीक आहे. नेक्स्ट वन इज अवॉइड. अवॉइड म्हणजे काय मित्रांनो, कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजे बिझनेसने. नंबर 1 अनफेअर कॉम्पिटिशन. मी इथे काय सांगितलं,
कॉम्पिटिशन शुड बी हेल्दी. अनफेअर कॉम्पिटिशन नको. कॉम्पिटिशन शुड बी फेअर कॉम्पिटिशन. मित्रांनो, कॉम्पिटिशन करायची असेल तर इन द इंटरेस्ट ऑफ कस्टमर करा. कस्टमरचं नुकसान होईल अशी कॉम्पिटिशन करू नका. नेक्स्ट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ इकॉनॉमिक पॉवर. आपल्यापैकी खूप जणांना हे माहिती असेल की खूप साऱ्या देशांमध्ये ही सिच्युएशन आहे की खूप सारा पैसा हा थोड्याच लोकांकडे कॉन्सन्ट्रेट झालेला. तर कोणत्याही बिझनेसने कॉन्सन्ट्रेशन ऑफ इकॉनॉमिक पॉवर करायला नको. पैसा स्वतःकडे साठवून ठेवायला नको. तो तुमच्या एम्प्लॉईजमध्ये, तुमच्या कस्टमर्समध्ये, गव्हर्नमेंटकडे, गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टकडे, सोसायटीमध्ये तो काय व्हायला पाहिजे, स्प्रेड व्हायला पाहिजे. सो बिझनेस शुड स्प्रेड द अर्न मनी. कमावलेला पैसा हा स्प्रेड झाला पाहिजे. थोड्याच लोकांमध्ये तो स्प्रेड डिस्ट्रीब्यूट व्हायला नको. इट शुड बी स्प्रेड टू ऑल. इट शुड बी प्रोव्हाइडेड टू ऑल इन पार्ट्स. ठीक आहे मित्रांनो. ॲग्रीमेंट विथ फेलो, या गोष्टी मित्रांनो काय करायला पाहिजे. ॲग्रीमेंट विथ फेलो बिझनेसमॅन फॉर कंट्रोलिंग प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, प्राइसिंग. मित्रांनो काय करतात माहिती ना, याला लॉबी म्हणतात. लॉबी म्हणजे काय, एकाच टाईपचा बिझनेस करणारे लोक एकत्र येतात आणि ते ठरवतात की आपण किती रुपयाला सेल करायचं, किती प्रोडक्शन करायचं, किती डिस्ट्रीब्युशन करायचं. हे लिगली मित्रांनो काही काही वेळेस लिगली त्याला ऑब्जेक्शन घेता येत नाही. काही काही वेळेस घेतात पण काही काही वेळेस नाही घेता येत. पण हे बिझनेसने करायला नको. तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये जेवढं राहाल तेवढं तुमच्यासाठी पण चांगलं आहे आणि आपल्या कन्झ्युमरसाठी पण चांगलं आहे. पण काही काही बिझनेसेस मित्रांनो ते फॉलो करत नाही. तर दिस शुड बी अवॉइडेड. मित्रांनो तुम्ही मोनोपॉली करताय स्वतःसाठी, असं करायला नाही पाहिजे. नेक्स्ट, ॲक्सेप्ट. ॲक्सेप्ट म्हणजे काय, काही गोष्टी आपण म्हणतो ना की मित्रांनो आपली मेंटॅलिटी नसते की ही सत्य परिस्थिती आहे, दिस इज द ट्रूथ. हे नेहमी लक्षात ठेवा. अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण ॲज अ बिझनेस ॲक्सेप्ट करायला पाहिजे पण आपण नाही करत. पण नाही, इट इज रॉंग. ते करायलाच पाहिजे. त्यातलं पहिलं काय, सर्व्हिस फर्स्ट, प्रॉफिट नेक्स्ट. सर्व्हिस पहिले बघा, प्रॉफिट नंतर बघा. यू शुड प्रोव्हाइड, यू शुड चार्ज द कस्टमर ॲट रिझनेबल प्राइसेस. आणि त्याच्यामध्ये पहिले क्वालिटी प्रोडक्ट हे महत्त्वाचं आहे. सो पहिले क्वालिटी ऑफ प्रोडक्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फोकस करा. मग नंतर तुम्ही रिझनेबल प्राइसमध्ये सर्व करा. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तुम्ही पहिले सर्व्हिस इंटेन्शन पहा, नंतर प्रॉफिट इंटेन्शन पहा. मला परवडत नाही म्हणून मी डायरेक्ट प्रोडक्शन बंद केलं, दिस इज रॉंग. थोडंसं सर्व्हाइव्ह करा ना. आता कोरोना आहे, कोरोनामुळे खूप सारे मित्रांनो कंपनीज आता काय करतात, कामगार कपात करतात. कामगार कपात करण्यापेक्षा तुम्ही थोडंसं मित्रांनो काय करा, त्यांचे पेमेंट्स कमी करा. सो दॅट अनएम्प्लॉयमेंट कमी होईल ना. पण लोक हे बघत नाही मित्रांनो. सो बेटर वे काय मित्रांनो, पहिले सर्व्हिस बघा, ऑटोमॅटिक तुम्ही प्रॉफिटमध्ये घ्या. कारण कस्टमर तुमच्याजवळ लॉयल असतं. ट्रूथ, कस्टमर इज किंग, हे कधीच विसरू नका. कस्टमर इज किंग. आज तुम्ही मित्रांनो कस्टमरला चीट कराल, एक्सप्लॉइट कराल, शॉर्ट रनमध्ये तुम्ही प्रॉफिट कमवून घ्या. यू मे अर्न द ॲबनॉर्मल प्रॉफिट इन द शॉर्ट रन. बट रिमेंबर फ्रेंड्स, कस्टमर कॅनॉट बी चीटेड फॉर अ लॉंग टाईम. कस्टमरला तुम्ही फॉर एव्हर चीट करू शकत नाही. वन्स द कस्टमर रिअलाइजेस द ट्रूथ अँड द चीटिंग ऑफ अ कंपनी ऑर द बिझनेस, मित्रांनो यू बिकम डेटरिअरेट. तुम्ही डेटरिअरेट होता, तुम्ही डिस्ट्रॉय होणार. तुम्ही यू कॅन्ट सर्वाइव्ह इन द लॉंग रन. तुम्ही सर्वाइव्ह करू शकत नाही. त्याच्यामुळे कस्टमरला एखाद्याला वर आणायचं असेल तर ते अगदी वर आणतील, एखाद्याला खाली पाडायचं असेल तर अगदी खाली पाडतील. ही इज द अल्टिमेट किंग. समजलं. आणि आजकाल सोशल मीडियामुळे मित्रांनो झालेल्या चुकीच्या गोष्टी बाहेर पसरायला अजिबात वेळ लागत नाही, अशा पसरतात गोष्टी. त्याच्यामुळे मित्रांनो रिमेंबर, मार्केटमध्ये सर्वाइव्ह व्हायचं असेल, लॉंग रनमध्ये टिकून राहायचं असेल तर कस्टमर इज द किंग. मेक युअर बिझनेस जस्ट, फेअर, इफिशियंट अँड डायनामिक. जस्ट म्हणजे काय, अन्याय नको. तुमचा बिझनेस हा सगळ्यांना इक्वल ट्रीटमेंट देणारा पाहिजे. फेअर, युअर बिझनेस शुड बी सॅटिस्फाईंग टू ईच अँड एव्हरी पर्सन विथ फेअर डीलिंग विथ ऑल ऑफ देम. इफिशियंट, इफिशियंट म्हणजे काय मित्रांनो, तुमचा बिझनेस इफिशियंट पाहिजे. इट शुडंट अलाउ द रिसोर्सेस टू बी वेस्टेड. ज्या काही मित्रांनो गोष्टी आपल्याला फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणून अवेलेबल आहेत त्या तुम्ही इफिशियंटली वापरायला पाहिजेत. मिनिमम फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन वापरून मॅक्सिमम क्वालिटी प्रोडक्ट तयार करायला पाहिजे तुमचा बिझनेस.
अँड युअर बिझनेस शुड बी डायनामिक. डायनामिकचा अर्थ काय? इट शुड चेंज इट सेल्फ अकॉर्डिंग टू द चेंजिंग सिच्युएशन. इफ द बिझनेस डझंट अलाउ इट सेल्फ टू बी डायनामिक, जर तुमच्या बिझनेसने स्वतःला काळाप्रमाणे बदललं नाही, युअर बिझनेस विल डिस्ट्रॉय. तुमचा बिझनेस बंद पडून जाईल, तो टिकून नाही राहणार. द बेस्ट एक्झाम्पल इज अनिल अंबानी. 5Gच्या 4Gच्या जमान्यामध्ये 2Gचं मित्रांनो नेट चालवत होते, गेले, बंद पडून गेले मित्रांनो. आज तुम्ही बघा, टाटा बघा, रिलायन्स बघा, गोदरेज बघा, या सगळ्या बिझनेसेसने ज्यांना 100-200 वर्षांच्या मित्रांनो ट्रॅडिशन्स आहेत, हे जेव्हा चालू झाले तेव्हा यांचे बिझनेस वेगळे होते. करंटली त्यांचे जे जुने बिझनेस आहेत ना, ते बंद पडले, विकून टाकले, आता ते वेगळ्या बिझनेसमध्ये आहेत, काळाप्रमाणे बदलले. रिलायन्सवाल्यांनी बघा, पेट्रोलियम झालं मित्रांनो, जिओ झालं, आता फायबर ऑप्टिक्समध्ये येत आहे. टाटा बघा, चालू केलं मित्रांनो कपड्यांपासून, आता मित्रांनो टाटा मोटर्स आहे, टाटा केमिकल्स आहे, सगळीकडे टाटा आहे. सो मॉरल ऑफ द स्टोरी, तुमचा बिझनेस हा डायनामिक पाहिजे, तर तुम्ही सर्वाइव्ह करू शकता. तर फ्रेंड्स, हे होते डूज अँड डोंट्स, अवॉइड अँड ॲक्सेप्ट कोड ऑफ कंडक्ट्स ऑफ बिझनेस इथिक्स. मित्रांनो, पुढच्या लेक्चरमध्ये बिझनेस इथिक्सचा नेक्स्ट पार्ट घेऊन आपण भेटू. अजून होप सो की विदिन नेक्स्ट 2 लेक्चर्स मित्रांनो कदाचित आपला हा टॉपिक संपून जाईल. मॅक्स टू मॅक्स 1 ॲडिशनल लेक्चर, आणि होप सो खरंच भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या, घरात राहा, सुरक्षित राहा.